जेन्झी आंदोलन करतात ते देशाविरोधात नाही, मी डोळे झाकून जेन्झींवरती विश्वास ठेवीन. सरसंघचालकांचं जेन्झींबद्दल वक्तव्य. नवी पिढी अधिक प्रामाणिक आहे, मोहन भागवतांची प्रतिक्रिया. निवडून आलेल्या अनेक मराठ्यांची प्रमाणपत्र निघाली खोटी. जात प्रमाणपत्र पडताळणीचा ठपका जरांगेंनी ठेवला फडणवीसांवरती. जरांगेंना फडणवीसांनी झटकलं. जात पडताळणीच्या कामामध्ये हस्तक्षेपाचा आरोप नाकारला. कर्जमाफीसाठी 1,40,000 शेतकरी अपात्र, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसात रक्कम जमा होणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेतल्यानं सर्वसामान्य रुग्णांना दिलासा. राष्ट्रवादीनं निवडणूक रणनीतिकार बदलला. पार्थ पवारांच्या आग्रहामुळे प्रशांत किशोर बनले रणनीतिकार. तरुणाईसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संवाद. भागवतांकडून तरुणाईला देशाकडे वळवण्याचा प्रयत्न. अभिजित दिपके घेणार जनमताचा कानोसा. जनतेला ठिकठिकाणी बोलते करण्याचा सीजेपीचा प्रयत्न. देशाच्या प्रश्नांबाबत तरुणाई सजग, मात्र संवादात सभ्यता हवी. अमृता फडणवीसांचं वक्तव्य. पक्ष आणि चिन्हाचा निकाल लांबला. पुढील आठवड्यामध्ये गेली सर्वोच्च न्यायालयामधली सुनावणी. पक्षांतरबंदी कायदा आणखी कठोर होणार. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं दिले स्पष्ट संकेत. निवडणूक आयोग आणि सभापतींनी काढलेले निष्कर्ष वेगवेगळे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरती सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर. महिलेकडून एकाच वेळी 4 बाळांना जन्म. बुलढाण्याच्या चारबन गावातली घटना. कोणत्याही वैद्यकीय सुविधेविनाच घरीच झाली प्रसूती. यंदाच्या वर्षी सुद्धा गोविंदांना महायुतीची कवच कुंडली. गोविंदांची 10 लाखांचा सरकारी विमा निघणार. लिफ्टमध्ये महिलेशी छेडछाड. तरुण तेजपाल याला 10 वर्षांचा तुरुंगवास. नाशिकातल्या खड्ड्यांबाबत राज काय बोलणार. नाशिक दौऱ्यामध्ये राज ठाकरेंचा निशाणा कुणावर. मुलुंडमधील डीपी रस्ता उभेराय विकासकानं चोरला. भाजप आमदार मिहीर कोटेचांचा आरोप. पोलिसांमध्ये तक्रार दाखल. इमारतीच्या डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतण्याची शेख हसीना यांची घोषणा. बांगलादेशमध्ये तुरुंगामध्ये डांबलं जाण्याची सुद्धा भीती व्यक्त.